की वेध लागतात वर्षभराच्या वाळवणाचे पदार्थाचे, पण तुमची साबुदाणा चकली तळल्यानंतर लाल पडते का किंवा ती हवी तशी फुलत नाहीये, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पांढरी शुभ्र दुप्पट फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी साबुदाणा बटाटा चकली। कोणतीही कटकट नाही ना चकली तुटण्याची भीती, अगदी सोप्या पद्धतीत बनवलेली ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी अशा काही टिप्स सांगितलेत त्यामुळे तुमची चकली वर्षभर अगदी कुरकुरीत राहील। त्यामुळे आपल्या सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज नेहमी पाहता येतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या कुरकुरीत रेसिपीला। साबुदाणा बटाट्याची चकली करण्यासाठी आदल्या रात्रीच अगोदर शाबू भिजत ठेवायचा। त्यासाठी मी इथं पाऊण किलो शाबू घेते। यामध्ये आता पाणी घालून शाबू हा भिजत ठेवू। तर आता पाणी किती घ्यायचं, तर आपण खिचडी भिजवण्यासाठी आपण जेवढा शाबूमध्ये पाणी घेतो त्यापेक्षा जरा थोडे जास्त पाणी घ्यायचे, कारण शाबू हा आपला चांगला भिजला पाहिजे। तर बघा, शाबूच्या वर एवढे असे पाणी घ्यायचे। आता यावर एक प्लेट झाकून हे आता रात्रभर भिजत ठेवू। तर बघा, रात्रभर शाबू भिजत ठेवलेला आता चेक करूया। तर बघा, शाबू हा मस्त असा मऊसूत असा भिजलेला आहे। असा शाबू भिजला पाहिजे, तेव्हाच आपली चकली अजिबात तुटत नाही। आता आपला शाबू पण तयार झालेला आहे। आता त्यासोबत आपण बटाटे पण शिजवून घ्यायचे आहेत। तर पाऊण किलो शाबूसाठी मी इथं 1.5 किलो बटाटा घेतलेला आहे, तो शिजवून त्याची मी साल काढून घेतलेली आहे। आता इथं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडा थोडा शाबू घेत मिक्सरला प्लस मोडवरती चालू बंद करत मिक्सरला हा शाबू बारीक करून घ्यायचा। बघा, आवाज ऐकला ना, याच पद्धतीत मिक्सर हा चालू बंद करतच हे बारीक करून घ्यायचं। हा बघा, असा बारीक झाला पाहिजे शाबू, तेव्हाच आपली चकली अजिबात तुटत नाही। आता हा आपण एक बारीक केलेला शाबू परातीमध्ये काढून घेऊ। आता याच पद्धतीने बाकीचा सर्व शाबू बारीक करून घेऊ। आता सर्व शाबू बारीक करून झालेला आहे। आता या खिसणीने बटाटे जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते बटाटे यावरती खिसून घ्यायचे। यामध्ये थोडा फोनचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण जे बटाटे खिसलेले आहेत ते जरा व्हिडिओ शूट झालेला नाहीये। तर बघा, सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये पोहे खायच्या चमचने 3 मोठे चमचे लाल मिर्च पावडर घालायची। त्याच चम्मचने 3 चमचे मीठ घालायचं। आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून एकजीव करून आणि ते छान असं पाणी न वापरता मळून घ्यायचं। हे बघा, छान असं एकजीव करत मळून घेतलेलं आहे। आता आपण लगेच याच्या चकल्या करायला घेऊया, कारण हे काही भिजत ठेवण्याची ह्याला काही सुद्धा गरज नाहीये। लगेच आपण चकली बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथं शेवगा घेतलेला आहे। आता त्या शेवग्यामध्ये चकली पाडण्यासाठी चकलीची चकती घालायची। चकली करण्यासाठी चकलीची बघा मी चकती घालून घेतली। आता यामध्ये पीठ घालायचं। तर पीठ घालत असताना जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाण्यात हात बुडवून घेऊन आणि मग त्याचा असा रोल करून घ्यायचा। आता शेवग्यामध्ये गोळा हा दाबून भरायचा, म्हणजे त्याच्यामध्ये हवा राहत नाही आणि कुठे सुद्धा गॅप राहत नाही। जर गॅप राहिला चकली तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीत दाबूनच पीठ भरा। आता शेवग्याचे झाकण हे व्यवस्थित बंद करून घ्यायचे। आता असा एक साडीचा कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती शेवग्याने खाली शेवगा पकडून हळूवारपणे चकल्या सोडायच्या। बघा, अजिबात चकली तुटत नाहीये, व्यवस्थित चकल्या तयार होतात। याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व चकल्या करून घेऊ आणि या चकल्या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगल्या वाळूपर्यंत वाळून घ्यायच्या। बघा, इथे आपल्या सर्व चकल्या कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळवून तयार झालेल्या आहेत। आता चकली सुकली आहे हे कसं ओळखायचं, तर इथे मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते। बघा,
बघा, आवाजावरून समजतंय की चकली चांगली अशी सुकलेली आहे. चकली आता तळून बघूया. त्यासाठी तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये एक एक करत चकल्या सोडायच्या. बघा, मस्त अशा पांढऱ्या शुभ्र चकल्या तळून झालेल्या आहेत, अजिबात लाल पडल्या नाहीत. तर मंडळी, अशी ही पांढरी शुभ्र आणि दुप्पट फुलणारी साबुदाणा चकली नक्की करून पहा. उन्हाची ही कामं म्हणजे फक्त कष्ट नसून त्यात एक वेगळीच माया असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला खूप बळ मिळतं. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा आणि खात राहा.